स्वागत आहे आपलं हवामान अलर्ट या यूट्यूब चॅनलवर। आज दिनांक आहे 10 जून। आज आपण उद्याचा 11 जूनचा हवामान अंदाज आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। सध्या जर महाराष्ट्राच्या जवळून जर पाहायचं गेलं तर इकडे सध्या जत कवठेमहांकाळच्या भागात ढगाळलेलं हवामान आहे। तसेच इकडे गडचिरोलीच्या दक्षिण भागात, इकडे नागपूर, भंडारा, गोंदिया असेल, चंद्रपूरचे काही भाग असतील, या भागातून ढगाळलेलं हवामान सध्या सक्रिय आहे। यानंतर आज रात्रीचा जर हवामान अंदाज पाहायचा गेला 10 जूनच्या रात्रीचा, इकडे गडचिरोली जिल्ह्यात आहेरी, शिरोंचा भाग असेल, या भागातून अजून पुढील 1-2 तासानंतर मेघगर्जनेसह पावसाचा अंदाज दिसत आहे। व्यतिरिक्त राज्यात पावसाची शक्यता विशेष कुठेच नाहीये। उद्या काय परिस्थिती राहील 11 जूनला, तर उद्या जत कवठेमहांकाळ हा जो पट्टा आहे या भागातून तुरळक ठिकाणी मेघगर्जनेसह पावसाची शक्यता राहील। या तालुक्यातून सार्वत्रिक पाऊस नसेल। यानंतर एक पॅच बनेल, इकडे पॅचेस मध्ये पाऊस पडतील उद्या। इंदापूर, बारामतीकडे पॅचेस मध्ये ढगाळलेलं हवामान होईल। स्थानिक ढग निर्माण झाले तर एका दुसऱ्या ठिकाणी मेघगर्जनेसह पाऊस होऊ शकतो। त्यानंतर इकडे राहुरी, अहिल्यानगर, पाथर्डी, शेवगाव असेल, त्यानंतर इकडे बीड, जामखेडचा भाग असेल, पतोडा भाग असेल, त्यानंतर इकडे धरोर, अंबेजोगाई, रेणापूर, चक्कोर, त्याच्यानंतर अमदापूर, जळकोट, उदगीर, लातूरचा भाग असेल, या भागातून एक पॅच बनेल ढगांचा आणि या भागातून सार्वत्रिक नाही पण एका दुसऱ्या ठिकाणी मेघगर्जनेसह पावसाची शक्यता आहे। सार्वत्रिक नसेल। उर्वरित राहिलेल्या तालुक्यातून पावसाची शक्यता नाहीये या भागातल्या। त्यानंतर नंदगावच्या भागातून, येवलाच्या भागातून स्थानिक ढग निर्मिती झाली, नाशिक जिल्ह्यात एका दुसऱ्या ठिकाणी होऊ शकतो। त्यानंतर इकडे सोयगाव, सिल्लोडचा भाग, कन्नडचा भाग, फुलंबरीचा भाग असेल, स्थानिक ढग निर्मिती झाली तर एका दुसऱ्या ठिकाणी पावसाची शक्यता राहील। त्यानंतर इकडे पॅच बनेल मोठा असाच, इकडे भोकरदन पासून इकडे भोकरदन, जाफराबाद, देऊळगाव राजा, रिसोड, त्यानंतर इकडे वाशिम, हिंगोलीचा भाग असेल, पुसद, महागाव, मोहोर, किनवट हा जो पट्टा आहे या भागातून ढगांचा पॅच बनेल आणि एका दुसऱ्या ठिकाणी या तालुक्यातून मेघगर्जनेसह पावसाची शक्यता राहील। सार्वत्रिक पाऊस नसेल। यानंतर या तालुक्यातून इकडे अंबड असेल, पतूर, त्यानंतर सेलू, मंथा असेल, या भागातून औंध, बासमत, हिमायतनगर, हदगाव, भोकर हा अर्धापूर हे जे तालुके आहेत या भागातून एक पॅच बनेल आणि स्थानिक ढग निर्मिती झाली तर एका दुसऱ्या ठिकाणी मेघगर्जना होऊ शकते। विशेष पावसाची शक्यता नाहीये। बाकी उद्या विदर्भात अमरावती, नागपूर, भंडारा, गोंदिया, गडचिरोली, चंद्रपूर, यवतमाळ या भागातून दुपारनंतर तुरळक ठिकाणी मेघगर्जनेसह पावसाची शक्यता राहील। सार्वत्रिक पाऊस नसेल। तसेच इकडे सिंधुदुर्ग, रत्नागिरी, घाटबाग या घाटभागातून तसेच रायगड, ठाणे, मुंबई, पालघर ढगाळलेलं हवामान राहील। एका दुसऱ्या ठिकाणी स्थानिक ढग निर्माण झाला तर सकाळच्या वेळी हलका मध्यम पाऊस होऊ शकतो। बाकी आपण जे राहिलेले जिल्हे सांगितलेले नाहीयेत, इकडे नंदुरबार, धुळे, जळगावकडे पावसाची शक्यता नाहीये, बुलढाण्याकडे पावसाची शक्यता नाहीये। याच्यानंतर इकडे सोलापूरचा जो अक्कलकोट भाग आहे या भागातून एका दुसऱ्या ठिकाणी पावसाची शक्यता राहील। आपण जे जिल्हे सांगितलेले नाहीयेत या व्हिडिओमध्ये त्या भागातून पावसाची शक्यता नाहीये। तालुके जे सांगितलेत त्या भागातून ढगांचा पॅच बनेल आणि एका दुसऱ्या ठिकाणी पावसाची शक्यता या तालुक्यातून, मागाशी सांगितलेल्या तालुक्यातून राहील। बाकी सध्याच्या अपडेटमध्ये एवढंच। धन्यवाद।